रायगडच्या पेण शहरातील चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकातील पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय। सिंहाचा जबडा फाडल्याच्या दंतकथेवर आधारित हा पुतळा आहे। मात्र लो पॉली या आधुनिक कालशैलीमध्ये उभारण्यात आलेला हा पुतळा आहे। मात्र पुतळा पाहिल्यानंतर तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे हेच मुळात स्पष्ट होत नसल्याचा आक्षेप शिवप्रेमींकडून घेतला जातोय, शंभूप्रेमींकडूनही घेतला जातोय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं हा पुतळा तात्पुरता झाकण्याचे निर्देश दिले। तसंच लवकरच इथं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र शिवप्रेमींचा संताप, शंभूप्रेमींचा संताप, त्यांचा आक्षेप मात्र कायम आहे। तो पुतळा नेमका कशा प्रकारचा आहे आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर तो पुतळा पाहू शकतोय। लो पॉली या शैलीतला हा पुतळा आहे। आणि त्यामुळे या पुतळ्यावर आक्षेप घेतला जातो। आता ही दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पेणमध्ये हा पुतळा उभारण्यात आला, संभाजी महाराजांचा पुतळा आहे असं सांगण्यात येते। अर्थात हा संभाजी महाराजांचा पुतळा म्हणूनच प्रशासनाकडून बसवला गेला, मात्र त्याची शैली जी आहे ती लो पॉली शैलीतला हा पुतळा आहे। सर्वसाधारणपणे आपण छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा पाहतो तसा हा पुतळा दिसत नाही आणि त्यामुळे शिवप्रेमी, शंभूप्रेमी, इतिहास अभ्यासक यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला। तो पुतळा आपण पाहतोय आणि आक्षेप घेतल्यानंतर आता तो पुतळा झाकण्यात आला आहे। पुतळा हटवून भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली जाते। दोन्ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहू शकतो। तो पुतळा नेमका कसा होता तेही आपण पाहतोय। त्या पुतळ्यावर का आक्षेप घेण्यात आला हे आपल्याला तो पुतळा पाहिल्यानंतरच लक्षात येते। तर दुसरीकडे आता आक्षेप घेतल्यानंतर तो पुतळा झाकण्यात आलेला आहे आणि त्याचीही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहू शकतो। दरम्यान लवकरच भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली जाते, तशी माहिती सुद्धा प्रशासनाकडून काही प्रमाणात देण्यात आलेली आहे। लो पॉली शैलीतला हा पुतळा आहे आणि या पुतळ्यावर शिवप्रेमींचा संताप, शिवप्रेमींचा आक्षेप आहे। कुठल्याही अँगलमध्ये ते छत्रपती संभाजी महाराज दिसत नाहीत। त्याच्यामुळे त्या थीमच्या विरोधामध्ये अनेक शिवप्रेमी, शंभूप्रेमी यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि आज ती थीम आम्ही माननीय नगराध्यक्षा, माननीय प्रशासक अधिकारी शिवसाहेब यांच्याशी चर्चा करून ती थीम झाकण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे। परंतु ती आता काढणार आहोत आणि येणाऱ्या कालामध्ये भव्य दिव्य स्मारक इथेशी उभं राहील याची ग्वाही माननीय नगराध्यक्ष आणि आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून देत आहोत। वाईट वाटलं की महाराजांचं हे असं रूप पाहायला मिळतंय, ते पण पेणमध्ये। मी रायगडमध्ये हे पेण आहे, महाराजांची राजधानी आहे आणि इथे महाराजांचं शिल्प या प्रकारात आपल्याला दिसतंय। खरंच खूप वाईट गोष्ट आहे। जे काय आहे, जी कुठली ती आकृती आहे किंवा प्रतिकृती आहे ती तिथून तात्काळ हटवण्यास यावी। त्यानंतर आपल्या पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे, आपल्या गृह खात्याने याची दखल घेतली पाहिजे आणि जे या मागचे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। आपल्यासोबत शंभू चरित्र अभ्यासक सुशांत उदावंत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुशांतजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। हा वाद आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचला असेल, नेमकं या वादासंदर्भातली आपली शंभू चरित्र अभ्यासक म्हणून काय भूमिका आहे, आपल्याला या पुतळ्याविषयी काय वाटतं? सुशांतजी नमस्कार विक्रांतजी। आत्ताच मी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये जे पुतळा उभारलेला आहे तर तो कॅम्प्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून तो बनवला गेलेला आहे, त्याची डिझाईन जी आहे। आणि तो पाहिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया तुम्ही अशीच देऊ शकतो की मुळात ही जी संकल्पना आहे म्हणजे की संभाजी महाराजांना सिंह किंवा वाघ पाडताना दाखवणं ही इतिहासाला धरून नाही, ही अनैतिक आहे किंवा एक दंतकथा आहे, भाकड कथा आहे। आणि या अगोदर देखील मी आपल्या चॅनलला ज्यावेळेस प्रतिक्रिया देत होतो तर त्यावेळेस देखील सांगितलं होतं की अशा दंतकथेच्या माध्यमातूनच पुढं इतिहासाचं जे विकृतीकरण होतं। आणि आता तो पुतळा कुणी उभारलाय मला त्याची काही कल्पना नाही त्याबद्दल, पण मी आता पाहिल्यानंतर आपल्याकडे बऱ्याचशा अजूनही काही संकल्पना आहेत ज्या माध्यमातून संभाजी महाराजांचं चांगलं चित्रण म्हणता येईल किंवा चांगली प्रतिमा लोकांपुढे जाऊ शकते। आणि हा पुतळा पूर्णपणे इतिहासाला धरून नाहीये। आणि हा पुतळा ज्या शैलीत उभारलाय सुशांतजी, लो पॉली ती शैली आहे असं कळतं आहे, अशी माहिती आहे। मात्र या शैलीतून मुळात इतिहासातल्या व्यक्तींचं शौर्य दाखवण्यासाठी आपण जे पुतळे उभारतो, जे स्मारक बनवतो, त्या शैलीतून हे उभारले जावेत का? आपल्याला इतिहासाचे अभ्यासक, शंभू चरित्र अभ्यासक म्हणून काय वाटतंय? संभाजी महाराज आहेत हे स्पष्ट होतंय हा पुतळा पाहताना?
नाही, बिलकुल नाही. मी तो पुतळा आता बघितल्यानंतर त्यामध्ये एक तो माणूस पण नीट दिसत नाही. म्हणजे तो व्यक्ती त्याला त्या पुतळ्यामध्ये उभा राहायचा आहे तो पण वाटत नाही त्याच्यामध्ये बघितल्यानंतर. पहिली प्रतिक्रिया अशी आहे की ते दिसतच नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित. ती पोलो म्हणून काहीतरी त्याची कॅम्प्युटर ग्राफिक्सची शैली आहे, त्यातून त्या माध्यमातून तो उभारला गेलेला आहे. आणि विक्रांतजी, तुम्हाला दुसरं एक सांगतो की आपल्याकडे संभाजी महाराजांची काही चित्र उपलब्ध आहेत आणि त्या चित्रांना धरून आणि काही परकीय प्रवाशांनी असतील किंवा राजस्थानी कागदपत्रांमध्ये संभाजी महाराजांची रूपाचं वर्णन आहे आणि एकदम सुंदर आहे. त्याला धरून आणि चित्रांना धरून एक चांगला पुतळा, ह्याच्या अगोदर देखील बरेचसे आता काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये एक संभाजी महाराजांचा पुतळा उभारला गेलेला आहे. संभाजी महाराज बुद्धभूषण ग्रंथाचं लिखाण करतायत. तर अशा प्रकारची जर पुतळे उभारली गेली तर त्यातून एक विचारही लोकांकडे जाऊ शकतो आणि लहान मुलांना देखील ते बघून कुतूहल वाटू शकतं की संभाजी महाराज बुद्धभूषण लिहित आहेत किंवा ज्यांना इतिहासाबद्दल संभाजी महाराजांच्या काही माहिती नाहीये त्यांना देखील माहिती पडू शकते. आणि हा पुतळा इतिहासाला धरून नाही, जो आता त्या बसवला गेला आहे रायगडच्या ठिकाणी. अगदी सुशांतजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा इतिहासातल्या मोठ्या व्यक्तींचा पुतळा उभारणं, त्यांची स्मारकं उभारणं यामागचं उद्दिष्टच हे असतं की लोकांपर्यंत त्यांचं शौर्य, त्यांचा इतिहास, त्यांची माहिती ही जास्तीत जास्त पोहोचावी. मात्र या पुतळ्यातून ते होत नाहीये असं आपलंही म्हणणं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. धन्यवाद सुशांतजी, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिली त्यासाठी. यानंतर आपल्यासोबत अमोल जाधवराव जोडले गेलेले आहेत. अमोल जाधवराव हे शिवप्रेमी आहेत, शंभूप्रेमी आहेत, शिवराज्य ब्रिगेड या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया समजून घेऊया. अमोलजी, आपण हा पुतळा पाहिलाय का? आपली प्रतिक्रिया काय? नक्कीच पाहिलाय. मुळात महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पुतळे उभे राहतात ते पुतळे कशासाठी उभे राहतात तर एक त्या पुतळ्यामधून लोकांना प्रेरणा मिळावी, त्या लोकांना त्याच्यामधून एक आदर्श मिळावा अशासाठी हे पुतळे उभे राहत असतात. आणि पेणमध्ये देखील शिवप्रेमींनी, शंभूप्रेमींनी तशी मागणी केली होती की इथे संभाजी महाराजांचा पुतळा असावा. परंतु तो पुतळा उभा करत असताना त्यांनी ज्या पद्धतीची ती शैली वापरलेली आधुनिक कला शैलीच्या नावावरती, तो पुतळा कुठल्याही अर्थाने संभाजी महाराज असे वाटत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला आणखी एक अशी माहिती मिळालेली आहे की तिथे पुतळा किंवा स्मारक उभं करण्याची परवानगी मिळत नाहीये, म्हणून असा पुतळा उभारल्याची माहिती मिळते. मुळात प्रश्न असा आहे की जर तुम्हाला परवानगी मिळत नाही तर तुम्ही अशा पद्धतीचे पुतळे उभे करून तुमची हे करणं, राजकारण करणं हे योग्य आहे का? हे असे पुतळे उभे करून त्याचं उद्घाटन करणं आणि पुन्हा तो पुतळा दाखवला जाणं खरं तर हा महाराजांचा अपमान आहे. तर संबंधितांवरती पहिली कारवाई करा. जर तुम्हाला तिथे परवानगी रितसर मिळत नाहीये तर तुम्ही ते पुतळे उभे करू नका ना. तुम्ही लोकांच्या भावनांची तुम्ही खेळताय, तुम्ही एक प्रकारचं राजकारण करताय. त्या चुकीच्या गोष्टी तुम्ही कशासाठी करताय? जर तुम्हाला त्याच्यावरती खरंच पुतळा उभा करायचा तर त्याची रितसर परवानगी घ्या, त्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण होऊ द्या, म्हणजे त्याला तुमच्या अजून 2 वर्ष जाऊ द्या, पण तुम्ही त्या पद्धतीने त्याची जी प्रोसेस असेल ती फॉलो करा. ती फॉलो न करता तुम्ही चुकीचे पुतळे उभे कुठल्याही पद्धतीने तो महाराजांचा पुतळा वाटत नाही. ठीक आहे, ते आधुनिक कलाशैली असेल वगैरे इथपर्यंत मान्य आहे, पण त्याच्यामधून जर तुम्हाला लोकांच्या भावनेचा विचार करत जर तुम्ही तो पुतळा उभा करता तर छत्रपती संभाजी महाराज वाटावेत, ते वाटत नाहीयेत. ही खरी शोकांतिका आहे. अमोलजी, हा पुतळा आपण पाहिल्यानंतर पहिली भावना आपल्या मनात काय आली? राग आला, चीड आली की मग वाईट वाटलं? नेमकं आपल्याला काय वाटलं? खरंच साहेब, वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. चीड यासाठी आले की ह्याच्यामध्ये राजकारण कुठेतरी होते असं स्पष्ट दिसतं. कारण त्यांनी स्पष्टता दिलेली आहे संबंधितांनी त्या की इथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी आमच्याकडे काही संघटनांनी केली म्हणून आम्ही तो पुतळा उभारलेला आहे. मग तो कुठल्या पद्धतीने संभाजी महाराजांचा पुतळा वाटतो हा प्रश्न आहे ना. कारण तो पुतळा बघितल्यानंतर कुठल्याही अँगलनी तो संभाजी महाराजांचा पुतळा असं वाटतच नाहीये. तुम्ही आधुनिक कलाशैली वापरली वगैरे त्याच्यामध्ये स्पष्ट केलं, थीम वापरली असं सांगितलं, पण त्याच्यामधून ते स्पष्टता मिळत नसल्यामुळं एक प्रकारची चीड पण वाटली आणि वाईट पण वाटलं की तुम्ही महाराजांचं नाव घेऊन कुठेतरी राजकारण करताय. शंभूप्रेमी, शिवप्रेमी म्हणून आपली आता मागणी काय या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं? या सगळ्याच्या अनुषंगाची मागणी हीच आहे की तो पुतळा आता तात्काळ तुम्ही हटवून रितसर परवानगी घेऊन तिथे तो पुतळा उभा करावा आणि संबंधितांनी ज्या पद्धतीने ते चुकीचं गैरकृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती पहिली सरकारने त्याच्यावरती कारवाई करावी, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. तुम्हाला असं वाटतं की पुतळा उभारला गेला पाहिजे, अर्थात उभारला गेला पाहिजे
इतिहासातल्या मोठ्या व्यक्तींची, थोर व्यक्तींची ओळख ही सगळ्यांना झाली पाहिजे, त्यासाठी पुतळे उभारले जातात. मात्र अशा प्रकारे पुतळे उभारणं, त्यानंतर ते झाकून ठेवण्याची वेळ येणं, हे जास्त वाईट आहे, ही जास्त मोठी शोकांतिका असं वाटतं आपल्याला? नक्कीच ना. कसं आहे, पुतळे फक्त म्हणजे भारतामध्ये उभे करतात अशातला भाग नाही. आपण जर बघितलं असेल तर न्यूयॉर्कमध्ये देखील जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा केलेला आहे. आणि अनेक देश असे आहेत की तिथं त्या स्मारकांची त्यांना पहिल करावी लागते, कारण त्यांची एक आठवण म्हणून, त्यातून एक प्रेरणा म्हणून ते स्मारक उभी राहत असतात. आणि अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष घडून गेले ज्यांनी देश घडवला. आणि अशा देश घडवलेल्या व्यक्तींची स्मारक उभं राहते ती अभिमानास्पद गोष्ट असते, कारण त्याच्यातून लोकांना प्रेरणा मिळत असते. आज शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, अगदी बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले, अनेक महापुरुष असे आहेत की ज्यांची स्मारकं उभारण्यासाठी स्वतः तिथल्या स्थानिक प्रशासनाकडे त्याची मागणी करत असतात, त्याचा फॉलोअप करत असतात की कमीत कमी आम्हाला त्या आमच्या शहरामध्ये व्यक्तींचं स्मारक असतात, कमीत कमी त्यामध्ये आमच्या येणाऱ्या पिढीला तो इतिहास कळावा आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला एक प्रेरणा मिळावी. किंवा आम्ही जो त्यांचा जयंती महोत्सव येतात किंवा आणखी कुठले पहिये असतात त्यावेळी आम्ही तो कार्यक्रम साजरा करावा, त्याच्यासाठी आम्हाला तिथं स्मारक हवी असतात, म्हणून ते मागणी करतात. तर मागणी करणं हे अयोग्य नाही, योग्य आहे, कारण त्या लोकांच्या भावनेचा आधार आहे. नाहीये. मात्र पुतळा उभारताना संबंधित प्रशासन किंवा ज्या कोणत्या संस्थेकडून, ज्या कोणत्या व्यक्तीकडून पुतळा उभारला जातोय त्यावेळी ही खबरदारी घेतली पाहिजे की त्या पुतळ्यावर आक्षेप घेतला जाणार नाही, तो पुतळा योग्य असावा, त्या पुतळ्यातून शौर्याची भावना ही लोकांपर्यंत पोहोचावी, संबंधित व्यक्तीचं महत् कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं. धन्यवाद अमोलजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिली त्यासाठी. यानंतर आपल्याला बोलायचं आहे, रघुजीराजे आंग्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कान्होजी आंग्रेंचे ते वंशज आहेत, त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर आक्षेप नोंदवलेला आहे. आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया. रघुजीराजे, स्वागत आहे आपल्या पुढारी न्यूज मध्ये. काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपल्या भावना आहेत? नमस्कार. ज्या महापुरुषांचे पुतळे उभारले जातात किंवा स्मारकं उभी केली जातात ती त्यांच्या कारणापासून, त्यांच्या कार्यापासून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून केली जातात. त्यामुळे त्या महापुरुषांचं स्मारक उभं केलं जात असताना त्यांचा कुठल्याही प्रकारे उपमर्द होणार नाही याची जबाबदारी किंवा ह्याची खबरदारी घेणं हे उभी करणारी संस्था आणि शासन यांचं दोघांचा हा जबाबदारीचा विषय आहे. सार्वजनिक स्थळी कुठल्याही प्रकारचं स्मारक उभं केलं जात असताना कला संचालनालयाने ते स्मारक यथायोग्य आहे की नाही, त्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये सर्व मर्यादा पाळल्या गेल्या आहेत की नाही हे पाहणं अत्यावश्यक आहे. आणि हा जो पुतळा उभारला गेला किंवा हे जे काही म्युरल स्कल्पचर उभारलं गेलं हे संभाजी महाराजांच्या नावाने उभारलं गेलं जात असताना त्या बाबतीत ही खबरदारी घेतली जाणं अत्यावश्यक होतं आणि जी घेतली गेलेली नाही. संभाजी महाराजच नव्हे तर प्रत्येक राष्ट्रपुरुषाच्या नावाने कुठल्याही प्रकारचं स्मारक उभं केलं जात असताना ही खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे आणि ही जबाबदारी कोणीही झटकू शकत नाही. अगदी. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इन्स्टॉलेशन करताना जशी खबरदारी घेतली जाणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणता येईल की उपमर्द होऊ नये त्या व्यक्तीचा किंवा त्या संस्थेचा हे पाहणं आवश्यक असल्यामुळे ती खबरदारी घेतली गेलेली नाही हे स्पष्ट होतंय. आणखी शासनाकडे माझी मागणी आहे की ह्या पुतळ्याचं इन्स्टॉलेशन ताबडतोब तिथून हटवण्यात यावं आणि संभाजी महाराजांचा यथायोग्य मान राहील, त्यांच्या कार्याचा गौरव राहील, आणखीन त्यांच्या कार्याबद्दल सर्वसामान्यांना, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं तिथे एक स्मारक उभं केलं गेलं पाहिजे. या प्रकरणामध्ये आपल्याला दोष कोणाचा दिसतोय? म्हणजे आता चुकीचं घडलंय तर कोणीतरी दोषी असणार, आपल्याला कोण दोषी दिसतंय या प्रकरणामध्ये? डायरेक्ट दोष म्हणण्यापेक्षा कला संचालनालयाने ह्या कामाकडे पाहणं आवश्यक होतं. नगर परिषदेसारखी संस्था ज्या वेळेला तिथे करते, जी सार्वजनिक क्षेत्रातली कार्यरत असलेली संस्था असते, तिने ते पाहणं आवश्यक होतं असं मला वाटतं. बरं, या अनुषंगानं काय कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि कोणावर कारवाई झाली पाहिजे? जे जबाबदार अधिकारी असतील, जे जबाबदार ह्या संपूर्ण घटनेमध्ये असतील, त्यांनी जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे असं मला वाटतं. बरं, धन्यवाद रघुजीराजे, आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिली त्यासाठी. पेणमधला हा सगळा वाद आहे. पेणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक पुतळा उभारण्यात आला, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे हा पुतळा बसवण्यात आला. मात्र लो पॉली या शैलीतला हा पुतळा आहे आणि त्यामुळं हा पुतळा संभाजी महाराजांचा आहे हेच मुळात लक्षात येत नाही असा शिवप्रेमींचा आक्षेप आहे, शंभूप्रेमींचा आक्षेप आहे आणि शिवप्रेमींमधून आता संतापाची लाट सुद्धा आपल्याला उसळताना दिसते आहे.
ही दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. लो पॉली शैलीतला तो पुतळा, ज्या पुतळ्यावर आक्षेप घेण्यात आला, आणि दुसरी दृश्य आहेत आक्षेप घेतल्यानंतर तो पुतळा आता झाकण्यात आला. हा पुतळा आपण पाहतोय, या पुतळ्यामध्ये ते छत्रपती संभाजी महाराज आहेत असं कुठेही लक्षात येत नाही. आणि नेमका यावरच शिवप्रेमींचा, शंभूप्रेमींचा आक्षेप आहे. यामुळेच शिवप्रेमींमध्ये, शंभूप्रेमींमध्ये, इतिहास अभ्यासकांमध्ये आता संतापाची लाट उसळताना आपल्याला पाहायला मिळते.